पहिले मी आपल्या उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत करते। आजच्या या सभेसाठी जे उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांचे लाडकं नेतृत्व, शब्दांची पूजा करत नाही, शब्दांची पूजा करत नाही, माणसांची आरती गातो। ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो, असे सगळ्यांचे लाडके भारताचे नेते आदरणीय पवार साहेब, इथे उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब, इथे ज्यांच्यासाठी आपण ही विराट सभा बोलवली आहे ते आपले महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय श्रीरामदादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय अरुणभाईजी गुजराती, आपले जिल्हाध्यक्ष आदरणीय रवींद्र भैया साहेब पाटील, मलकापूरचे लाडके आमदार आदरणीय राजेश भाऊ एकड़े, रावेर विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार आदरणीय शिरीषदादा चौधरी, आदरणीय देवकर अप्पासाहेब, आदरणीय सतीश अण्णाजी, इथे उपस्थित असलेले संतोष भाऊ, आदरणीय अरुणदादा, प्रदीपदादा पवार, विनोद भाऊ तराळ, ईश्वर भाऊ, निवृत्ती भाऊ, वंदनाताई, नावं खूप आहेत। व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे महाविकास आघाडीचे तोला मोलाचे पदाधिकारी, नेतेगण आणि ज्यांच्यासाठी आम्ही इथे आहोत ते ह्या माझ्या मुक्ताईनगर मतदारसंघातली जनता जनार्दन, माझा परिवार आणि ह्या आजूबाजूच्या परिसरातील सगळे बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार बंधूंनो, आजच्या दिवशी आदरणीय साहेब आपल्या मुक्ताईनगरमध्ये आलेत। खरं 4.5 वर्षानंतर साहेब आपली ही जाहीर सभा इथे होते आणि यात जी 4.5 वर्ष आधीची सभा झाली होती त्या 4.5 वर्षाच्या आधीच्या सभेमध्ये माझ्याच विरोधात ती सभा झाली होती। 2019च्या निवडणुकीमध्ये साहेब आपण इथे आला होतात आणि त्याच्यानंतर ह्या मायबाप जनतेला प्रत्येकाला माहिती आहे परिस्थिती बदलली, परिस्थिती बदलून आपण आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये मी ह्या पक्षात प्रवेश केला आणि आज तुम्हाला माहिती आहे आदरणीय नाथाभाऊंचा जो निर्णय झाला त्या निर्णयानंतरची ही पहिली सभा। या सभेत आज तुम्ही माझे सगळे मतदारसंघातले बंधू आणि भगिनी इथे उपस्थित आहेत म्हणून 2 वाक्य मला नक्की हक्काने इथे बोलायचे आहेत। आज माझा जो निर्णय आहे, आदरणीय साहेबांनी मला ह्या निर्णयानंतर माझी जेव्हा साहेबांची भेट झाली तेव्हा साहेबांना मी विनंती केली होती की साहेब आज ज्या परिस्थितीमध्ये भाऊ निर्णय घेत आहेत त्याच्यानंतर मला ह्या पक्षात थांबायचं आहे, पण आपला आदेश आणि आपली सूचना आणि आपण सांगत असाल तर मी ह्या पक्षात थांबण्यासाठी
माझी इच्छा आहे, कारण मला ह्या पक्षाची विचारधारा आवडते, कारण मला आपलं नेतृत्व आवडतं आणि आपल्या नेतृत्वात जी साथ आमच्या वाईट काळात आपण दिली ती साथ मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. म्हणून मला ह्या पक्षात थांबायचं आहे. आणि साहेब, माझी विनंती आहे की आपण मला सांभाळून घ्यावं. आदरणीय सुप्रियाताई सुळेंना जसं आपण कन्येप्रमाणे, कन्या आहे आणि जसं प्रेम करतात तसं कन्येप्रमाणे मला सांभाळावं ही विनंती. आणि साहेबांच्या आदेशानुसार मी आज हा निर्णय घेतलाय. आदरणीय, मी खरंच सगळ्यात पहिले आभार व्यक्त करेल ते आदरणीय साहेबांचे की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. मी आभार व्यक्त करेल ते आदरणीय प्रांत अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांचे. मी आभार व्यक्त करेल ते आदरणीय सुप्रियाताई सुळे यांचे. आणि आभार व्यक्त करेल ते आपल्या पक्षाचे की पक्षाच्या सगळ्या नेतेगणांनी विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. मी ह्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं निष्ठेने काम करणार साहेब. मी या सगळ्यांसमोर सांगते आणि भविष्यात देखील याच पक्षामध्ये काम करत राहील. मी मनापासून आभार व्यक्त करेल नेतेगणांचे की त्यांनी मला एकटं पडू दिलं नाही आणि प्रत्येक वेळेस मला साथ देत आहेत. साहेब, मी आपल्या पक्षाचे जे उमेदवार आहेत आदरणीय श्रीरामदादा पाटील, या उमेदवारासाठी मी इथे एकच बोलेल की जे आपण पक्षाने उमेदवार दिलेत त्या उमेदवारासाठी ह्या माझ्या प्रत्येक बूथवरचा कार्यकर्ता हा बूथवर दाखवून देईल की आमचं पक्षाचं मतदान हे आपल्या उमेदवाराला राहील. आणि ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी या बूथवरचं जे मतदान असेल ते ह्या माझ्या मायबाप जनतेचं असेल आणि आपल्या पक्षाला इथून मुक्ताईनगरमधून लीड मिळवून देण्याचं काम आम्ही या सगळ्यांच्या मदतीने करू. हा मी शब्द देते साहेब. या मतदारसंघामध्ये जर लीड कमी झाली तर मी जबाबदार, आणि जर लीड मिळाली तर ही माझी जनता जबाबदार. सगळं श्रेय ह्या जनतेला जाईल, कारण यांनी जे जोरात कामाला लागलेले आहेत हे मतदानामधून त्यांना मत देऊन हे सिद्ध करतील. साहेब, हा मुक्ताईनगर विधानसभा आणि हा परिसर आपल्यावरती खूप प्रेम करतो. वर्षानुवर्ष या लोकांनी तुमच्यावर प्रेम केलंय आणि आजही मला आनंद आहे की ह्या मतदारसंघातले लोक खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे आहेत, साथ देत आहेत. कुणी माझ्या भावासारखं साथ देत आहे, कुणी माझ्या वडिलांसारखं साथ देत आहे, कुणी माझ्या आईसारखं मला सांभाळून घेत आहे. या मतदारसंघाची 3 तालुके ह्या मतदारसंघात आहेत आणि तिघही तालुक्याची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. या प्रत्येक तालुक्याचे प्रश्न वेगळे आहेत, समस्या वेगळ्या आहेत. बोदवड तालुक्याकडे गेलो तर परिस्थिती वेगळी आहे, मुक्ताईनगरला आलो तर परिस्थिती वेगळी, आणि रावेरकडे गेलो तर वेगळी परिस्थिती आहे. समस्या अनेक आहेत साहेब. आपल्या माध्यमातून त्या सगळ्या भविष्यामध्ये त्या समस्यांचं निराकरण आपण नक्कीच कराल. आम्हाला विश्वास आहे की आपल्या नेतृत्वात ज्यांनी 2004 साली आदरणीय पवार साहेबांनी कृषी मंत्रीपदाची धुरा हातात घेतली त्या 10 वर्षाच्या काळामध्ये मला अभिमान आहे की ह्या माझ्या शेतकरी बांधवांसाठी सगळ्यात मोठी कर्जमाफी करणारे माझे नेते. या शेतकरी बांधवांना जो भारत देश आयात करणारा भारत देश होता, अन्य धान्याची आयात करायची भारतामध्ये त्यावेळेस परिस्थिती होती. ह्या 10 वर्षाच्या काळामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वात आयात करणारा भारत देश हा निर्यातदार बनला, ह्याचा मला अभिमान आहे.
शेतकरी बांधवांसाठी जर कुठले हिताचे निर्णय घेतले असतील तर ते आदरणीय साहेबांनी घेतले. त्यांच्या दूरदृष्टीला मानूनच आपण आज किती लोक आपल्याला सोडून गेली असतील पण ही मायबाप जनता सोडून गेली नाही. हे याचंच उदाहरण आहे की आपण प्रत्येकजण साहेबांवरती खूप प्रेम करतो आणि हेच प्रेम करायचं आहे. पण हे मतपेटीतून व्यक्त करायचं आहे. फक्त आपण साहेबांच्या पाठीशी असं म्हणून उपयोग नाही. साहेब आज महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सगळे नेतेगण इथे बसलेले आहेत. आज या माझ्या बोदवड तालुक्यातल्या आणि मुक्ताईनगर तालुक्यातल्या काही लोकांची समस्या आहे जी मी इथे सगळ्यांच्या समोर मांडू इच्छिते. त्यावर मार्ग निघाला पाहिजे अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. आज जिल्हा बँकेच्या माध्यमातनं या माझ्या मायबाप जनतेला कर्ज घेताना जो त्रास होतोय ना, हा त्रास कमी झाला पाहिजे अशी आमची सगळ्यांची इच्छा. आणि या व्यासपीठावरून मी या सगळ्या नेतेगणांना विनंती करणार आहे की हे कर्ज वाटप सोसायटीच्या माध्यमातनं झालं पाहिजे. आज माझ्या ह्या शेतकरी बांधवांना त्यांचं हक्काचं कर्ज मिळालं पाहिजे. जसं मी जिल्हा बँकेला अध्यक्ष असताना या 7 वर्षाच्या काळामध्ये कधीही तुम्हाला जिल्हा बँकेच्या दाराच्या चक्रा मारायची वेळ येऊ दिली नाही. याचे साक्षीदार तुम्ही सगळे आहात. 7 वर्षात तुम्हाला कधीही जिल्हा बँकेला चक्रा मारायची गरज पडली नाही. कारण हे जे आम्ही नेते जिल्हा बँकेत होतो ना, ह्या प्रत्येकाचं त्याच्यात योगदान होतं. पण आज परिस्थिती वेगळी आहे. आज चपला घासून घासून तुम्ही सगळे थकलात. आम्ही भांडून भांडून थकलोय. अप्पासाहेब आपल्याला याच्या बाबतीत काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. आमचा संपूर्ण बोदवड तालुका दुष्काळग्रस्त आहे. संपूर्ण तालुक्यातल्या सोसायट्या अनिष्ट तफावतमध्ये आहे. माझा बोदवड तालुक्यातला एक शेतकरी दारोदार फिरतोय, कर्ज मिळत नाही आहे. मुक्ताईनगर तालुक्यातही तशीच परिस्थिती, कदाचित जळगाव जिल्ह्यातल्या इतर सोसायट्यांनाही तशीच परिस्थिती आहे. ह्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी आपण उभं राहावं ही आजच्या दिवशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे. आपल्याला भरपूर वक्ते आहेत, अजून वक्त्यांना ऐकायचं आहे. पण जाता जाता एक नक्कीच सांगेल, आदरणीय साहेब हे प्रत्येकाचा श्वास आहे, प्रत्येकाचा आत्मा आहे. आपण साहेबांवरती प्रेम करतो ना, करतो की नाही? बस जोरात. येस, तुतारी फुंकणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे. आणि या चिन्हाला जास्तीत जास्त मताधिक्याने आपल्याला आपले उमेदवार निवडून आणायचे आहेत. ते तुम्ही निवडून आणाल, आम्हाला विश्वास आहे. याच दिवशी जाता जाता आदरणीय पवार साहेबांसाठी 2 ओळी बोलेल आणि माझं भाषण संपवेल. एहसास से माजूर ना समझ इनको, एहसास से माजूर ना समझो इनको, गुलशन से बहुत दूर ना समझो इनको. एहसास से माजूर ना समझो इनको, गुलशन से बहुत दूर ना समझो इनको. ये आज भी इतिहास बदल सकते हैं, इतना भी कमजोर ना समझ इनको. आदरणीय पवार साहेब आहेत ते साहेबांनी ठरवलं वातावरण फिरवायचं आणि महाराष्ट्रातलं वातावरण फिरलं. हे आपण साक्षीदार आहोत. इथे मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहोत. हे वातावरण फिरल्याचं उदाहरण आहे. तुम्ही मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालात. मी मनापासून आपले आभार व्यक्त करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. यानंतर जिल्ह्याचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय रवींद्र भैया पाटील यांना विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करायचे. आजच्या सभेचे सन्माननीय अध्यक्ष, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आवडते नेते आदरणीय साहेब, व्यासपीठावर उपस्थले प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय अरुण गुजराती साहेब, आदरणीय आमदार राजेश शेकडे साहेब, आमदार शिरीष चौधरी साहेब, उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि ज्यांच्याकरता ही सभा आयोजित केली ते आपले महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय श्रीराम पाटील साहेब, उपस्थित सर्व पत्रकार, मतदार बंधू भगिनींनो, मी अधिक वेळ या ठिकाणी घेणार नाही कारण बऱ्याच दिवसापासून साहेब या ठिकाणी आलेले आहेत.
साहेबांना जळगाव जिल्हा काही नवीन नाही. 1980ची शेतकरी दिंडी निघाली. 1984-85मध्ये अस काँग्रेसची स्थापना केली आणि प्रामुख्याने अंतुर्ली असेल, कुरा असेल, बोदवड असेल, सतत प्रत्येक गावात जाण्याचा साहेबांचा त्या ठिकाणी प्रयत्न होता. रावेर तालुक्यात तांदलवाडी असेल, एका दिवशी साहेबांनी 100 ट्रॅक्टर वितरण त्या ठिकाणी केलं आणि पहिल्यांदा जळगाव जिल्ह्यात ठिबक सिंचन योजना रावेर तालुक्यात तांदळवाडी ठिकाणी जैन इरिगेशनच्या मार्फत सुरू केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात, या जळगाव जिल्ह्याच्या प्रश्नासंदर्भात साहेबांना जाण आहे. साहेबांना आज नवीन जिल्हा नाही आहे. मी अभिमानाने सांगेल साहेब की या जळगाव जिल्ह्याची जनता, सर्व नेते आपल्या पाठीची अजूनही खंबीरपणे 100% उभे आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. पक्ष बदलला, पक्षाचं चिन्ह गेलं, पण तो या जळगाव जिल्ह्यातले फक्त आमदार अनिल भाईदास पाटील मंत्री महोदय हे सोडले तर संपूर्ण जळगाव जिल्हा अजूनही आपल्या पाठीमागे आहे. कारण आपल्यावर विश्वास आहे आणि एकमेव आपण आहात की शेतकऱ्यांचे, तरुणांचे, युवकांचे, युवतींचे, व्यापाऱ्यांचे प्रश्न समजून घेतात. त्या प्रश्नांची जाण आपल्याला आहे. केडी करपा असेल, त्या करपाकरता त्या काळात 800 कोटी रुपये आपण दिले. गारपीट झाली, ताबडतोब आपण त्या ठिकाणी पैसे दिले. अतिवृष्टीचे पैसे आले, प्रामुख्याने केडीकरता मदत केली. आज परिस्थिती अशी आहे की केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा जरी विरोधी पक्षाचे नेते यांच्या ताब्यात म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात जरी असला तरी प्रत्यक्षात केडी पीक विमा हा मिळाला नाही. कपाशीला भाव नाही. मागच्या वर्षाचा कापूस अजूनही शेतकऱ्याच्या घरात आहे. शेतीच्या पीक कर्जासंदर्भात रोहिणीताईंनी उल्लेख केला. ह्या विकास सोसायट्या बंद अवस्थेत आहे. राज्य सरकार, केंद्र सरकारच्या माध्यमातून, ह्या नाबार्डच्या माध्यमातून बाहेर काढून त्यांना आर्थिक मदत झाल्याशिवाय ह्या सोसायट्या सुरू होणार नाही. परंतु तत्पूर्वी जिल्हा बँकेने अधिक योजना आपण शेतकरी कर्जापासून वंचित राहणार नाही, ही भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. साहेब, आपण मागच्या काळात पाहिलं 4-6 कारखाने, साखर कारखाने सुरू होते. 3-3 सुतगिरण्या जळगाव जिल्ह्यात होत्या. प्रत्यक्षात आज चोपड्याचा कारखाना या ठिकाणी आहे. शेजारचा कारखाना खाजगी होता, तो देखील स्थलांतर झालेला आहे. श्रीराम पाटील या ठिकाणी निवडून येणार आहे. ही काळ्या दगडाची रेग आहे. आजची सभा जर पाहिली तर ही विजयाची सभा आहे. आपला शब्द आम्ही परवेचा मानतो, पक्षात काम करतो, निष्ठेने काम करतो. आम्ही आपली निष्ठा बाळगून आपलं मार्गदर्शन आम्ही घेतो. परंतु पक्षाच्या विरोधी जे काम करता त्याच्याकरता देखील भूमिका साहेब आपल्याला घ्यावी लागेल. नाही तर जनता आम्हाला सतत सतावते की तुम्ही निष्ठावान होऊन काम करतात, पक्षाच्या विरोधी जे काम करतात, ज्यांना आमदारकी दिली, ज्यांना संकट काळात आपण हात दिला, आज प्रामुख्याने ते भाजप करता मतं मागत आहेत. खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीने त्यांना पक्षातून काढण्याचा प्रयत्न केला, अनेक त्रास केला, तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु आज पण एकमेव नेते आहात की त्यांना आधार दिला आणि त्यांना राजकारण जिवंत ठेवून त्यांना आमदारकी बहाल केली. माझी विनंती आहे की पक्ष शिस्त म्हणून जयंत पाटील साहेब, या मतदारसंघात काही नेते कार्यकर्ते जर विरोधी काम करतील तर रोहिणीताई आणि आम्ही आमच्या सैनिकांच्या कारवाई झालीच पाहिजे, ही विनंती प्रामुख्याने आम्ही करतो आहे. कारण रात्रंदिवस पक्षाचं आम्ही काम करतो आहे. तुतारी वाजवणारा माणूस डोळ्यासमोर ठेवून, चिन्ह डोळ्यासमोर ठेवून मी दाव्यानं सांगेल की मुक्ताईनगर मतदारसंघातली सर्व मतदार 11 वाजेपर्यंत सर्व मतदान संपवतील आणि मला आशा आहे की प्रत्येक गावात 100% मतदान त्या ठिकाणी होईल, एवढी अपेक्षा आहे. आजची सभा जर पाहिली ती ही ऐतिहासिक सभा आहे. जळगाव जिल्ह्याची सभा रावेर मतदारसंघातली ऐतिहासिक सभा आहे. श्रीराम पाटील साहेबांना मी विनंती करेल की आपण निवडून आल्यानंतर भुसावळ जंक्शन स्टेशन आहे, त्या ठिकाणी रेल्वेच्या संदर्भात कारखानदारी जर उभी केली तर त्या ठिकाणी मदतीचा हात बेरोजगारांना मिळेल. या मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये बोदवड परिसर योजना जी आहे प्रतिभाताई पाटलांनी सुरू केलेली आहे, ती काही म्हणजे मंद गतीने ती चालली आहे. माननीय जयंत पाटील साहेबांना त्याचा अनुभव आहे. 100 कोटी रुपये त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे. बोदवडला अजूनही पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत. शेतीला पाणी नाही तरी आम्ही ताटमानेने, स्वाभिमानाने पवारसाहेबांच्या मागे उभे आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आपण आलात त्याबद्दल सर्वांचे स्वागत करून परत एकदा साहेबांना विनंती करतो की असंच लक्ष आमच्या मतदारसंघात जळगाव जिल्ह्याला द्यावं. आपला आशीर्वाद सतत आमच्या पाठीशी असावा ही विनंती करतो. आणि 13 तारखेला श्रीराम पाटील यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर मतदान करा. श्रीराम पाटील प्रत्येक गावात येण्याचा प्रयत्न करतील, परंतु ते आले नाही तर मी श्रीराम पाटील आहे, मी उमेदवार आहे या भावनेने त्या ठिकाणी मतदान करा. कारण हा महाविकास आघाडीचा नेता त्या ठिकाणी आल्याशिवाय या मतदारसंघाचा इतिहास पुसला जाणार नाही, एवढं आश्वासन आपल्या वतीने साहेबांना देतो. माझे मनोगत संपवतो. जय हिंद.